एक सरळ प्रश्न, मुन्सी पॅटर्न 2 हा खरंच मराठी सिनेमाचा पुढचा ब्लॉकबस्टर आहे की गेले 4-5 वर्ष फक्त प्रेक्षकांच्या संयमाची परीक्षा घेतली जात आहे? कारण खरं सांगायचं झालं तर मराठी प्रेक्षकांनी या सिनेमेसाठी जितकी वाट पाहिली आहे तितकी कदाचित कोणत्याही मराठी सिनेमेसाठी पाहिली नसेल. 2022मध्ये अपडेट, 23मध्ये अपडेट, 24मध्ये अपडेट, 25मध्ये अपडेट, पण सिनेमा मात्र कुठेच नाही. दरवर्षी एकच चर्चा, मुन्शी पॅटर्न 2 येतोय, मुन्शी पॅटर्न 2 सुरू होतोय, मुन्शी पॅटर्न 2चं काम चालू आहे. पण प्रेक्षक आता विचारत आहेत, नेमका सिनेमा येतोय की फक्त बातम्या येत आहेत? दरम्यान धर्मवीर आला, धर्मवीर 2 आला, देऊळ बंद 2 पूर्ण झाला, पण मुन्शी पॅटर्न 2 अजूनही प्रत्यक्षात राहिला. आता मात्र प्रवीण तरडे यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की देऊळबंद 2चे काम संपताच ते मुन्शी पॅटर्न 2कडे वळणार आहेत. पण इथेच एक मोठी बातमी समोर येते. गश्मीर महाजनी, होय गश्मीर महाजनी या सिनेमेत महत्त्वाची भूमिका करताना दिसणार असल्याची माहिती आधीच समोर आली आहे. आणि म्हणूनच सिनेमेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. कारण मुन्शी पॅटर्न हा फक्त सिनेमा नव्हता, तो एक ट्रेंड होता, तो एक धक्का होता, तो असा सिनेमा होता ज्याने मराठी सिनेमेत गुन्हेगारीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. पहिल्या भागाची जादू दुसऱ्या भागात दिसणार का? का ही फक्त पहिल्या भागाची लोकप्रियतेवर उभा असलेला सिक्वेल ठरणार? आता कथेबद्दल बोलायचं झालं तर यावेळी विषय आहे रेत माफिया. हा विषय नवीन नाही, आपण रोजच्या बातम्यात ऐकतो. बेकायदेशीर रेत उत्खनन, पैशाचा खेळ, राजकारण, दबाव, धमक्या आणि अनेकदा जीवही. म्हणूनच हा विषय पडद्यावर आला तर प्रेक्षकांना थेट जोडू शकतो. लोकांना पुन्हा एकदा मुन्शी पॅटर्नसारखा धक्का हवा आणि म्हणून आता दबाव प्रचंड वाढला आहे प्रवीण तरडे, गश्मीर महाजनी आणि संपूर्ण टीमवर. कारण हा फक्त एक सिनेमा नाही, ही मराठी प्रेक्षकांची अपेक्षेची परीक्षा आहे. आता सरळ प्रश्न तुमच्यासाठी, मुन्शी पॅटर्न 2 पहिल्या भागापेक्षा हिट होईल असं तुम्हाला वाटतं का? की पहिल्या भागाची जादू निर्माण करणं अशक्य आहे? आणि गश्मीर महाजनी या भूमिकेसाठी योग्य निवड आहे का? कमेंटमध्ये मत तुमचं नक्कीच लिहा.